He has only got mild dehydration आहे, काय जास्त काय प्रॉब्लेम नाही. He is very stable and एक दोन दिवसात we will discharge him and send him home. His CT scan was done. The CT scan is okay. So there is no need to worry or panic. Slight dehydration आहे, थोडंसं saline द्यायचं आहे and with that he'll become okay. Nothing else is to be done. सकाळपासून तपासणी कुठले कुठले करण्यात आलेले आहेत आणि आता खाली CT स्कॅन झालाय त्यांचा, थोडं ब्लड टेस्ट केलाय, एव्हरीथिंग इज स्टेबल. खोकला वाढला होता थोडं माइल्ड खोकला आहे बट दॅट इज नॉर्मल. उलट्या झाल्याची देखील माहिती माइल्ड उलटी पण मेजर काही नाही आहे. ही इज ओके, ही विल बी फाईन आणि एक दोन दिवसात घरी जाणार ते. म्हणजे 2 दिवस त्यांच्यावर आता या ठिकाणी उपचार सुरू राहणार आहे. 2 दिवस थोडं मेडिसिन द्यायचे, थोडं अँटीबायोटिक द्यायचे, बट नथिंग टू वरी. पेशंट विल बी फाईन. नाही देयर इज नथिंग टू वरी. पेशंट ही विल बी फाईन, कम्प्लिटली ओके. साहेबांशी संवाद झालेला आहे का तुमचा? काय अस्वस्थ वाटतंय, नेमकं काय म्हणताय? नाही आय एम नॉट वरीड अबाउट इट. ही विल बी ओके. बोलत आहे हा बोलत होतं मी, आता बोललं झालंय विथ हिम. आय जस्ट स्पोक टू हिम. डॉक्टर लोडा इज देअर, माय सन सायमन इज देअर, एव्हरीबडी इज देअर, ऑल द डॉक्टर्स आर देअर, दे आर ट्रीटिंग हिम. So he'll be okay. So nothing to panic, nothing to worry. And his Supriya Sule is there. His daughter is with him. So I think she'll be fine. Okay. Thank you. Sir, brief in English. Brief in English. What is the situation now? The situation of Mr. Sharad Pawar is that he is very stable. His condition is good. He had slight dehydration. That means he needed some fluids. So we have given him some saline. We've started some antibiotic. His CT scan is done. His CT scan is quite good. The report is good. It shows that the old infection that he had is completely recovered. So I don't think we need to worry. In 2 days' time, I'm pretty sure we'll be able to send him home. Okay? तर शरद पवार यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झालेली आहे आणि त्याचबरोबर त्यांचा औषधांचा कोर्स संपल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती सध्या मिळालेली आहे आणि त्याचबरोबर त्यांचं CT स्कॅन करण्यात आलंय, ब्लड रिपोर्ट सुद्धा काढण्यात आलेला आहे आणि तो सुद्धा नॉर्मल आहे. चिंता करण्याची, काळजी करण्याची काहीही गरज नाहीये असं सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर आणखी 2 दिवस त्यांना ठेवलं जाईल रुग्णालयामध्ये आणि त्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला जाईल अशी सध्या माहिती मिळते. आमचे प्रतिनिधी निलेश खरवरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. निलेश, शरद पवार यांच्या तब्येती संदर्भात आत्ताच एक माहिती मिळालेली आहे, काय या संदर्भातल्या आणखी डिटेल्स आहेत? स्वतः खरं तर शरद पवारांची तब्येत जी आहे ती रात्रीपासून या ठिकाणी बिघडलेलीचे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. खरं तर त्यांना पुन्हा एकदा खोकला सुरू झाला होता आणि काही उलट्यांचा त्रास या ठिकाणी जाणवत होता. त्यामुळे आज सकाळी 8:30-9च्या सुमारास त्यांना पुन्हा एकदा पुण्यातील रुबी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी त्यांना ॲडमिट करण्यात आलं आहे. पुढील 2 दिवस त्यांना याच ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे. काही CT स्कॅन करण्यात आलेले आहे, काही रक्ताचे नमुने या ठिकाणी तपासण्यात आलेले आहेत. मात्र आता तरी शरद पवारांची तब्येत ही ठीकठाक आहे, ते बोलतात व्यवस्थित असं त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र मागील जे 10 दिवस त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू होती, मात्र पुन्हा एकदा त्यांना खोकल्याचा आणि उलटीचा त्रास हा जाणवू लागल्यामुळे त्यांना आज सकाळी पुन्हा एकदा या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलेलं आहे. खरं तर ॲडमिट करताना सुप्रिया सुळे यांनी स्वतः या ठिकाणी ट्विट करून सांगितलेलं आहे की त्यांची तब्येत थोडीशी ठीक नाही आहे, मात्र उपचारासाठी त्यांना पुन्हा एकदा रुबी हॉलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. काही वेळातच आता या ठिकाणी हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहेत, ग्रँड डॉक्टर, त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. विशेष करून शरद पवार यांच्या चेस्टला थोडासा पुन्हा एकदा या ठिकाणी त्रास झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचा CT स्कॅन करण्यात आलेले आहेत आणि रक्ताचे नमुने या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता मागील 10 दिवसांपासून जी ट्रीटमेंट सुरू होती ती पुन्हा एकदा सुरू करण्याची या ठिकाणी शक्यता आहे. कारण पुन्हा एकदा त्यांना या हवामानामुळे आणि दगदगीमुळे खोकला आणि रक्ताचे नमुने या ठिकाणी असल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा आता त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. मात्र महत्त्वाचं म्हणजे पुढील 2 दिवस या ठिकाणी शरद पवारांना याच ठिकाणी ॲडमिट करणार आहेत. आणि आत्ताच जसं त्या सांगितलं की चेस्टमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे CT स्कॅन आणि उलटी होत असल्यामुळे त्यांना या ठिकाणी दाखल केलेले आहे. श्वेता, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.